देशातील सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगावमध्ये रंगणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये कोट्यावधींची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत, तसंच महिला बैलगाडी शर्यतही होणार आहे। इंदापूरच्या शेळगाव यात्रेतल्या कुस्तीत पैलवान मामा तरंगे यांनी बाजी मारली। अटीतटीच्या लढतीत मामा तरंगे यांनी पैलवान श्रीनिवास पाथरुळकर यांचा पराभव केला। या विजयासह मामा तरंगेंनी कुस्तीप्रेमींचं मन जिंकलंय। यवतमाळ नगर परिषदेच्या 29 प्रभागांसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या। मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांची गर्दी यावेळी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधलीही अनेकांनी अर्ज केली आहेत। उमेदवारी लोकशाही मार्गाने ठरवणार असल्याचं यावेळी भाजप वरिष्ठांनी सांगितलं। पुण्याच्या भोरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलंय। निर्मला आबारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। अजित पवारांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष यांनी प्रवेश केला, त्यामुळे खेडमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलंय। रायगड जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली। श्रीवर्धन मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेने मोठा धक्का दिला। श्रीवर्धनमधील माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर तसंच माजी सभापती अक्षदा कोळंबेकर यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मानेंनी शरद पवारांची साथ सोडली। माने यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडे पदाचा राजीनामा सोपवला। सुनील माने उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार। अकोट इथं भाजप युवती आघाडीच्या माजी जिल्हा उपाध्यक्ष चंचल पितांबरवाली यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। या पक्षप्रवेश सोहळ्याला स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर मास मूव्हमेंट संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी यावेळी आंदोलकांकडून अजित पवार यांचा निषेध करण्यात आला। टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द व्हावा यासाठी कोल्हापुरात शिक्षकांनी मोर्चा काढला। 30हून अधिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। हा निर्णय रद्द व्हावा यासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ केलेलं रास्ता रोको आंदोलन ग्रामस्थांना भोवलंय। 15 आंदोलकांवर पारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आंदोलकांनी बेले जेजुरी महामार्ग तब्बल 5 तास रोखून धरला। परभणीच्या चुडावा पोलीस ठाण्यावर महिलांनी दारूबंदीसाठी मोर्चा काढला। दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। परस्पर लोकांचे कर्ज काढून गहाणखत बनवित आहेत, याला कंटाळून महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला। उसाला 3200 रुपयांचा भाव जाहीर करण्याच्या तसंच गेल्या हंगामातील 233 रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। बीडच्या परळीत मुंडे समर्थकांनी आंदोलन केलं। यावेळी मनोज रांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीकडून राज्यभरात मोर्चे बांधणी सुरू आहे। अशातच सिंधुदुर्गात नवीन समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे। राणेंचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे। नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसनं घेतलेल्या मुलाखतीवरून गटबाजी पाहायला मिळते। बैठकीला जिल्हा निवड मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करण्यात आली। तातडीनं जिल्हा प्रभारी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी फोनवरून मुलाखती थांबवण्याचा निरोप दिला। काही वेळेला डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते, मात्र त्या अनुभवातून आम्ही चांगले शिकलो असून पुन्हा तयारीनं मैदानात उतरणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलेलं होतं। असं म्हणत त्यांनी मोहिते पाटलांना डिवचलं। तसंच काही पैलवानांना मैदानात नुसतं फिरवून बक्षीस घेऊन जायची सवय असते, त्यांना लढायची सवय नसते असाही खोचक टोला त्यांनी लगावला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले। तत्पूर्वीच बीडच्या आष्टीतील मंत्री पंकजा मुंडेंचे निकटवर्ती म्हणून परिचित असलेले माजी आमदार भीमराव धोंडे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार। गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या राजकारणात भीमराव धोंडे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा होत्या। आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला। अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप इथं भव्य शेतकरी संवाद मेळावा पार पडला। या मेळाव्याला शरद पवार प्रमुख पाहुणे माजी गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते। या मेळाव्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तर शेतकऱ्यांनी वाढत्या उत्पादन खर्च आणि हमीभावातील तफावत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। ओबीसी मेळाव्यात गंगाधर काळकुटे यांचा फोन आला होता असा आरोप धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषदेतून केला। या आरोपांना चांगलंच उत्तर दिलं, मी प्रामाणिक आहे असं म्हणत थक्क लोकसभेला मतदान केल्याचा व्हिडिओ त्यांनी माध्यमांना दाखवला। त्यामुळे गंगाधर काळकुटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सज्ज असल्याचं खासदार संजय देशमुखांनी म्हटलंय। वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषदांनी एका नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्ष महाविकास आघाडीसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली, त्यावेळी देशमुख बोलत होते।
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नागपुरात 2 आठवडे अधिवेशन चालणार आहे. तर निवडणुकांमुळे अधिवेशनाबाबत साशंकता होती, मात्र 8 डिसेंबरपासून अधिवेशन होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शेतकरी कर्जमाफीसाठी माजी खासदार संजय काका पाटील राजू शेट्टींसोबत मैदानात उतरणार आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत कर्जवसुली करू नये अशी मागणी करण्यात आली. साताऱ्यात मेढा नगरपंचायतीच्या वाढीव कर वाढीवरून महायुतीत जुंपली. या वाढीव कर प्रणालीला नागरिकांनी तीव्र विरोध केला. गेल्या 2 वर्षापासून या दरवाढी संदर्भात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मेढावासियांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप शिवसेनेच्या संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी केला. पुण्यात 436 कोटींची वीज बिलं थकीत आहेत. दसरा दिवाळीमुळे मागील महिन्यात महावितरणाची वसुली मोहीम मंदावली. थकबाकी वसूल करण्यासाठी पथकं तयार केली असून ग्राहकांनीही सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात 3 दिवसीय तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. महोत्सवाचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे आणि लावणी सम्राज्ञी मेधा घाडगे यांनी केलं. या तमाशा महोत्सवाचं यंदाचं 13वं वर्ष आहे. संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्ग आज आणि उद्या बंद राहणार आहे. यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली. देवळाई आणि चौक ते गोदावरी टी मार्गे, संग्रामनगर रेल्वे स्टेशन, महात्मा गांधी आश्रम चौक, सुतगिरणी चौक मार्गे शहानूर मिया दर्गाकडून ही वाहनं जाऊ शकतात. संभाजीनगर शहरात पाणीपुरवठा योजनेत अडथळा निर्माण होतोय. बीड बायपास परिसरातील अनेक अतिक्रमणधारक अडथळे निर्माण करत असल्याचं जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान निदर्शनास आलं. त्यामुळे सदर योजनेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. साताऱ्यातील पाल येथील खंडोबा मंदिर 10 ते 16 नोव्हेंबर दरम्यान दर्शनासाठी बंद राहणार आहे. स्वयंभू शिवलिंगाला वज्रलेप केला जाणार आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबरपासून मंदिर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं जाईल. अहिल्यानगरमध्ये सर्पमित्राचा साप चावल्यानं मृत्यू झालाय. साप पकडताना त्याच्या हाताला सापानं चावा घेतला. याचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. सर्पमित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बिगवन पोलिसांनी सावकारी करत नागरिकांना त्रास देणाऱ्या दोघांना अटक केली. व्याजाची रक्कम भरूनही सावकार धमक्या देत त्रास द्यायचे. या 2 आरोपींना न्यायालयानं 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. इंदापूर गांजाची विक्री करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात आली. इंदापूरच्या वालचंदनगर पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाई 29,98,500 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून 4घांना बेड्या ठोकण्यात आल्या. जळगाव शहरातील सराफा बाजारात 3 नामांकित ज्वेलर्समध्ये एका महिलेनं 4 लाखांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी महिलेविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. पुणे नाशिक महामार्ग रोखणं ग्रामस्थांना भोवलंय. रास्ता रोको प्रकरणी 250 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बिबट्या हल्ला प्रकरणानंतर महामार्ग रोखल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. जळगाव शहरातील सराफा बाजारात 3 नामांकित ज्वेलर्समध्ये एका महिलेनं 4 लाखांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी महिलेविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. संभाजीनगरात कर्जबाजारी झालेल्या नोकरांनीच मालकाचे 4 लाख रुपये चोरलेत. जिंची परिसरात हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपींना पकडत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. पुण्याच्या खेडमधील साकोर्डीच्या निर्मळवाडी तीव्र उताराच्या घाटात कामगारांना घेऊन निघालेला पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात 8 कामगार गंभीर जखमी झाले. जखमींवर चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्याच्या खेडमधील साकोर्डीच्या निर्मळवाडी तीव्र उताराच्या घाटात कामगारांना घेऊन निघालेला पिकअपचा अपघात झाला. चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोपी समीर यानं चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी अंजली बेपत्ता असल्याची तक्रार त्यानं दाखल केली. वारजे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी समीर जाधवला अटक केली. नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरील विंचूर इथं खड्ड्यांमुळे व्यावसायिकाचा मृत्यू झालाय. नाशिकच्या दिशेनं प्रवास करत असताना दुचाकी रस्त्यावरील खोल खड्ड्यात अडकली आहे.